ब्रॉट टू यू बाय लूडो फैंटेसी। लूडो फैंटेसी दे रहा है 3 लाख तक का हेल्थ इंश्योरेंस बिकॉज वी केयर फॉर यू। डाउनलोड लूडो फैंटेसी नाउ। पूर्वीच्या काळामध्ये एका व्यक्तीकडे हा गोकुळ होता, एका व्यक्तीच्या भोवती हा गोकुळ फिरत होता। आता हा गोकुळ 5 लाख शेतकऱ्यांच्या भोवती फिरवायचं काम गेल्या 4 वर्षामध्ये आम्ही केलेलं। सतेज पाटलांचं काय झालंय, महाडिक नाव घेतलं की त्यांचं ते मुघलांचा घोडा तयार होतोय, त्यांना कसं ते पाण्यात दिसत होतं तसं हे मिळवत असताना एक अपप्रवृत्ती बाजूला ठेवायची, एक स्वतःच्या फायद्यासाठी गोकुळ जे चालवत होते टँकरसाठी त्यांना बाजूला करण्यासाठी आणि दूध उत्पादकाला 4 पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो। 1 वर्षामध्ये तुम्हाला हे सगळं चित्र बदललेलं दिसेल। त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची खुनशी प्रवृत्ती, कशा पद्धतीने लोकांना वागवतात हे सगळं आता सगळ्यांना माहीत झालं आणि तुम्हालाही सगळ्यांना दिसलंय। गोकुळ दूध संघावरून महाडिक आणि पाटलांमध्ये हा असा वार पलटवार सुरू झालाय। कोल्हापुरातील राजकीय आणि आर्थिक केंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी मंत्री हसन मुश्रीफांचे पुत्र नावेद मुश्रीफांची निवड झाली आहे। या निवडीच्या घडामोडीनंतर सतेज पाटलांनी प्रेसमधून महादेव महाडिकांवर निशाणा साधत स्वतःच्या फायद्यासाठी गोकुळ चालवण्याचा आरोप केला। त्यानंतर धनंजय महाडिकांनी पहिल्यांदाच समोर येत महायुतीचाच अध्यक्ष व्हावा हे मत मी मांडल्याची जाहीर कबुली दिली। मुघलांच्या घोड्याप्रमाणे सतेज पाटलांना पाण्यातही आम्ही दिसतो म्हणत धनंजय महाडिकांनी जोरदार पलटवार केलाय। मागच्या 10 वर्षापूर्वी विनय कोरे साहेब असतील, मी असो, पॅनल आम्ही केलं होतं। आमच्या 2 सीटा चंद्रकांत बोंद्रे आणि संजय बाबा म्हणजे अमरीशजी निवडून आले होते। नंतरच्या पुढच्या निवडणुकीमध्ये मल्टी स्टेट या मुद्द्यावरून राष्ट्रवादी मुश्रीफ साहेब हे आमच्याबरोबर त्या ठिकाणी आले आणि या जिल्ह्याच्या या प्रमुख संस्थेवर आम्ही सगळ्यांनी मिळून सत्ता मिळवली। ही मिळवत असताना एक अपप्रवृत्ती बाजूला ठेवायची, एक स्वतःच्या फायद्यासाठी गोकुळ जे चालवत होते टँकरसाठी त्यांना बाजूला करण्यासाठी आणि दूध उत्पादकाला 4 पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आणि ते गेल्या 4 वर्षामध्ये आपल्याला दिसून आलं असेल की 11-12 रुपये दर म्हशीला आम्ही जास्त देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि मुंबईमध्ये विस्तारीकरण असू देत किंवा अनेक चांगले प्रकल्प, सोलरचा प्रकल्प असू दे, पेट्रोल पंप चालू करण्याचा विषय असू दे, 18 लाखापर्यंत विक्री नेण्याचा विषय असू दे, हे सगळे विषय आम्ही हाताळले। जे पूर्वीच्या काळामध्ये एका व्यक्तीकडं हा गोकुळ होता, एका व्यक्तीच्या भोवती हा गोकुळ फिरत होता। आता हा गोकुळ 5 लाख शेतकऱ्यांच्या भोवती फिरवायचं काम गेल्या 4 वर्षामध्ये आम्ही केलेलं। सतेज पाटलांचं काय झालंय, महाडिक नाव घेतलं की त्यांचं ते मुघलांचा घोडा तयार होतोय, त्यांना कसं ते पाण्यात दिसत होतं तसं। मग परवाचं त्यांच्या काही स्टेटमेंट्स ऐकले, टीका ऐकल्या, तुम्ही आता सांगताय महाडिक म्हणले की मग ते टँकर, मग ते पेट्रोल पंप, मग ते कारखाना, विषय गोकुळचा चाललेला आहे। गोकुळची ज्यावेळी निवडणूक झाली, मला आपल्यामार्फत काही सुचवायचं आहे की आता ते एक व्यक्ती ते म्हणजे फारच थोर स्वतःला समजतात, असू दे, काय हरकत नाही। गोकुळची निवडणूक लढवत असताना 2-3 मुद्दे घेऊन त्यांनी ही निवडणूक लढवली आणि त्याचं त्यांनी उत्तर द्यावं असं माझं आज तुमच्या माध्यमातून त्यांना सांगणं आहे। महाडिक साहेबांच्या ताब्यामध्ये 2019 साली गोकुळ दूध संघ असताना किती ठेवी होत्या आणि आज 2025 साली गोकुळ दूध संघाच्या किती ठेवी आहेत हे त्यांनी जाहीर करायला पाहिजे आणि हे स्वतः जाहीर करावं, कुठल्या चमच्यांच्या मार्फत जाहीर करू नये। दुसरं, गोकुळच्या निवडणुकीमध्ये त्यांचा एक मुद्दा होता की दूध, वासाचं दूध बाजूला काढलं जातं, ते वासाचं दूध आम्हाला परत द्या। तुमच्या लक्षात असेल हा मुद्दा त्यांनी खूप गाजवला होता, म्हणजे प्रत्येक जनरल मीटिंगला सुद्धा बाहेर ते गोंधळ घालायचे लोक आणून, गोकुळचं वासाचं दूध परत द्या, आम्ही काय करायचं त्याची विल्हेवाट लावा, असं ते शेतकऱ्यांच्या बाबतीनं बोलत होते। आता 4 वर्षे होत आलेले आहेत, किती वासाचं दूध आजपर्यंत तुम्ही परत दिलं हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे। तिसरा मुद्दा, ज्यावेळी 2019ला 20ला ही निवडणूक झाली, 3600 काहीतरी संस्था होत्या, आता त्या 5,500 संस्था झालेल्या आहेत। आता या वाढीव संस्था ज्या आहेत यांच्या माध्यमातून किती दूध गोळा होते
हा एक आकडा त्यांनी जाहीर केला पाहिजे. परंतु त्यावेळी त्यांनी जी घोषणा केली होती, घोषणापत्र आहे, ग्राहकांवर बोजा न टाकता आम्ही 2 रुपये वाढवून देऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं. आज जर तुम्ही बघितलं तर हा सगळा जो 11-12 रुपयाचा फरक दिलेला हा संपूर्णपणे ग्राहकांच्यावर बोजा टाकून ग्राहकांच्याकडनं वसूल करून मगच ते शेतकऱ्यांना देतात. हे खरं आहे का खोटं आहे हेही त्यांनी जाहीर करावं. त्यामुळं आता एक वर्षावर निवडणूक आहे. आता 1 वर्षामध्ये तुम्हाला हे सगळं चित्र बदललेलं दिसेल. त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची खुनशी प्रवृत्ती, कशा पद्धतीने लोकांना वागवतात हे सगळं आता सगळ्यांना माहीत झालं. आणि तुम्हालाही सगळ्यांना दिसलं आहे कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आदरस्थान असणाऱ्या महाराजांच्या कुटुंबियांची कशी त्यांनी मगरुरीची भाषा केलेली आहे हे आपण सगळ्यांनी बघितल्याने हे सगळे पाहत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये यामध्ये गोकुळमध्ये आपल्याला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल एवढंच मला या संदर्भात बोलायचं. गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढच्या वर्षी होते. मात्र त्याआधीच प्रश्नांची सरावत्ती करत महाडिकांनी सतेज पाटलांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे गोकुळच्या चेअरमन पदाच्या निवडीवरून सुरू झालेला हा वार पलटवाराचा खेळ निवडणुकीपर्यंत असाच सुरू राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूरहून दीपक सूर्यवंशीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.